नमस्कार, देव माझं अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बाबत दादा आहेत. दादा, आता एक हल्लीच आपण एक एपिसोड बनवलेला की स्वामींच्या पादुका आणि ते घरी आणतात आणि ते सगळे सोपस्कार सगळे असतात. एक सांगा, जर स्वामींच्या पादुका साईडला ठेवा, बाकीचं सगळं साईडला ठेवा, जर आपण घरामध्ये सामूहिक पठण केलं, स्तोत्राचं पठण केलं, विष्णू सहस्रनाम असो किंवा स्वामी समर्थांचा जप असो किंवा एक असं स्वामींचंच घेऊया आपण, जप वगैरे केला आणि त्याच्यानंतर स्वामींची आरती केली, याच्यानी किती फरक पडतो आणि काय फरक पडतो? श्रीराम नमस्कार. सामूहिक पठण ह्यानी अतिशय उत्तम ऊर्जा नक्कीच वाढते. कारण हा सामूहिक म्हणजे ध्वनी आहे. हा ध्वनीशी निगडीत येतो. आपण जो शब्द उच्चारतो हा ध्वनीशी निगडीत येतो. एक भाग झाला. दुसरी गोष्ट, आपल्याला काही वेळा उच्चारण करायला अडथळा येतो. विष्णू सहस्त्रनाम हे सगळ्यांनाच म्हणता येतं किंवा शिवतांडव स्तोत्र ही काही स्तोत्र अशी आहेत की ती वैयक्तिक म्हणणं थोडंसं अवघड आहे. ज्यांची पहिल्यापासून पाठ आहे ती म्हणतात. पण जसं मनुष्याचा स्वभाव असतं की मला येतं, मी दुसऱ्याला सांगणार नाही, तर ती सांगत नाहीत. ते म्हणजे ते पटापट आपल्याला समोर म्हणून दाखवतात. तर काय असतं, आपण 100 गोष्टींसाठी झूम हे ॲप वापरतो, व्हॉट्सअपचं कॉमन मीटिंगचा ॲप वापरतो. तर तसं जर तुम्ही तुमचा अगदी 11 जणांपासनं जे काही असेल ते ग्रुप चालू केलात की आपण रोज संध्याकाळी जो काही तुमची वेळ असेल सगळ्यांच्या अनुषंगाने, शक्यतो 7 ते 8 ही वेळ घ्यावी. 7 वेळ तिन्ही सांजची वेळ घ्यावी जे असेल ते. आणि त्याच्यामध्ये मोजून 10 मिनिटं, म्हणजे अर्धा तास करायचं नाही. कारण काय असतं, आपण कितीही जरी म्हटलं करायचं तरी सुरुवात ही एकनीच करायला लागते. 99व्या पायरीवर लगेच मनुष्य जाऊ शकत नाही. मग 10 मिनिटं तुम्ही तुमच्या ओळखीच्यांचे, नातेवाईकांचे, जर त्यांच्या घरातल्यांचे असे ग्रुप केलेत आणि फक्त 10 मिनिटं की आज 7 ते 7:10 की आणि प्रत्येकाला रोज सांगायचं की आज तू कॉल कर, परवा सांगायचं तू कॉल कर. म्हणजे ह्यानी होतं काय की एकाच्याच ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी हे नसतात, म्हणजे अवलंबून नसतात. तर प्रत्येकाला संधी मिळते. तर तसं ठरवून घ्या की सोमवारी जोशी असतील तर मंगळवारी अजून रानडे आहेत, ते गुरुवारी गायकवाड आहेत. असं ते काय जे असतील ती नावं ठरवून घ्या आणि फक्त 10 मिनिटं श्रीराम जयराम जय जयराम हे नामस्मरण केलं तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ नामस्मरण केलं तरीही चालेल. कुठलं जे असेल ते फक्त 10 मिनिटं करायचं. 108 वेळा करा. म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नाही करायचं. श्री स्वामी समर्थ हळू घ्यायचं. म्हणजे ह्यानी मेंदूला एक प्रकारची तुम्हाला सवय लागेल. आणि ह्या 10 मिनिटामध्ये जो अनुभव किंवा जी अनुभूती ही तुम्हाला मिळेल ना, ही नक्कीच उच्च दर्जाची असेल. इथं काय होतं, आता असं उदाहरण धरून चाललो की मी सांगितलं मी स्वामी समर्थ म्हणून, तर दुसरा मुलगा काय म्हणतो, माणूस म्हणतो नको नको आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हणू. तिसरा म्हणतो की नको आपण दिगंबरा दिगंबरा म्हणू. ह्याच्यातनं काय होतं, आपण त्या साधनेमध्ये पुढे जात नाही. म्हणजे प्रत्येकाचा एक असतो की मी सांगतो तेच म्हणावं. मग ह्याच्यामध्ये आपण मध्यम मार्ग काढावा की आज तू म्हणतोयस ना तसं नामस्मरण करू, उद्या तू म्हणतोयस ना तसं नामस्मरण करू. नद्या कितीही कुठनं वाहिल्या तरी त्या शेवटी सागराला येऊन मिळतात. तसं तुम्ही अनेक तत्वांची जरी सेवा केली, नामस्मरण घेतलं तरी त्या परमात्म्याच्या चरणाशी जाऊन ते पोचणार आहे. म्हणजे सुरुवात करण्यासाठी ना की हे खूप गरजेचं आहे की आपण एक असणं गरजेचं आहे. आता धरून चाला की 11 जणांचा ग्रुप केला. होतं कसं, सुरुवातीला 5 जण, मग मी कामात आहे, मी इकडं आहे, तर तो नियम करून घ्या की जर जमत नसेल तर कुठल्याही प्रकारचे SMS पाठवू नका. नाही तर माणसानं ती हल्ली सवय असते की मी नाहीये, मी जॉईन होतो, मी असा अमुक आहे ते. तर ह्या गोष्टी करायच्या नाहीत. ह्याच्यात थोडंसं आपल्याला नियम असणं गरजेचं आहे. समजा त्या 11 मध्ये 4 जण असतील तरी ही साधना ती 10 मिनिटं होणं गरजेचं आहे.
आणि मग आपोआप ती संख्या वाढत जाते. सुरुवातीलाच आपण जर म्हटलं की नाही 100 जण घेऊ तर ते होत नाही. कोणीच नसेल तर आपण एकट्याने त्या वेळेला ते म्हणणं गरजेचं आहे. त्यावेळी म्हणायचं आणि त्याच्यानंतर तिथं सुरुवातीची आपण वेळ की आपण म्हणायला सुरुवात आणि मी म्हणून पूर्ण झालं म्हणजे समोरच्यांना कळतं. आपोआप याच्यामध्ये माणसं येतात आणि अतिशय उत्तम एनर्जी ही निर्माण होते. बरं तुम्ही तुमच्या घरात, कारण सगळ्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येत असतो. सगळ्यांचा नियम एकच करा की एका जागी बसून म्हणा, झोपून म्हणू नका. एखादा म्हणला की अरे मी तेव्हा ट्रॅव्हलमध्ये आहे तर चालेल, तिथं तुम्हाला त्या वेळेला असणं गरजेचं आहे. ती वेळ मात्र तुम्ही तुमच्या प्रमाणे ऍडजस्ट करून घ्या, पण ती एकच ठेवा. म्हणजे 7 ते 7:15 ठेवलीत तर 7 ते 7:15. आज 10 जणांपैकी 9 जण नाही आहेत, त्यांना 7:30ला जमणार आहेत, तर आपण 7:30ला करूया का? तर ते नाही. कारण कसं आहे, तत्वाला नियम असतात. ते तत्व जागृत अवस्थेत येतं. कारण आपण सांगत असतो की जे कोणाला आता स्वामींना केलं की स्वामी आम्ही 7 ते 7:15 हे तुमच्यासाठी नामस्मरण करणार आहोत. तर शक्य झालं, तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही पण नामस्मरण ऐकायला या, ही भावना पाहिजे. आणि आपल्याला खात्री पाहिजे की ते तत्व तिथं असते. म्हणून वेळ ही खूप महत्वाची असते. तर ती वेळ आखून द्या आणि कोणी नाहीये म्हटलं ना, आपण सुरुवात करायची हे कधीही लक्षात ठेवा. यांनी तुम्ही नक्कीच सांगतो एक छान उंची गाठू शकते आणि आपल्या साधनाला तुम्ही पुढे जाऊ शकता. मग हळूहळू तुम्ही वाढवा. मग तुम्ही कुठेतरी आठवड्यातनं एकदा जपून मंदिरामध्ये 4 शब्द बोला. प्रत्येकाचं जोपर्यंत ह्यालाच स्वाध्याय म्हणतात की बरेच ग्रुप आहेत स्वाध्यायाचे की ते त्या आठवड्यातनं किंवा 2 आठवड्यातनं एकदा जमतात. कुठे चाललाय तर स्वाध्यायाला चाललंय. म्हणजे गोंदवलेकर महाराजांचा तो एक ग्रुप आहे कुठेतरी, माहित नाही मला, पण आहे की त्यांचं स्वाध्याय. आणि म्हणजे मी ज्या रिक्षाने जातो तर रिक्षेवाला पण म्हणतो की आज मी 6 वाजता जाणार बरं का, कारण मी येणार नाही, कारण गुरुवार आहे, आज माझा 6ला स्वाध्याय असतो. म्हणजे काय बघा, ती सुद्धा माणसं म्हणजे धंदा रोज तो 9 वाजेपर्यंत करत असतो, पण त्यावेळी तो म्हटलं घरी जाणार, आंघोळ वगैरे करून जाणार. हे महत्वाचं. ह्या गोष्टी घेणार तर एकंदरीत आणि एकत्रित केलेली साधना, नामस्मरण, नामजप हा नक्की उत्तम प्रकारे ऊर्जा निर्माण करतो. फक्त याच्यामध्ये कुठलीही अघोरी देवता नसावी. म्हणजे कालभैरवाष्टक नसावं, कालभैरव नसावा, कालीमाता नसावी. साधं घ्या. कुठलंही बाकी नामस्मरण तुम्ही किंवा जप तुम्ही करू शकता. दादा सगळ्यांनी मी ना एक छोटीशी आयडिया मी ह्याच्यात आयडिया केली जे मी स्वतः वापरतो. मी देवमाजावरती ना वेगळ्या वेगळ्या मठांमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी झालेल्या सामूहिक साधना त्या रेकॉर्ड करतो अच्छा. आणि त्या देवमाजावरती टाकलेल्या. म्हणजे आज गुरुवार आहे तर गुरुवारी आज दत्तभावांजली अच्छा. संध्याकाळी 7 वाजता जेव्हा तिकडे मठामध्ये म्हटली जाते त्यावेळेला मी माझ्या मोबाईलवरती लावून ऐकतो. लावून मग ती असंच म्हणजे तुम्ही तिथं ते कनेक्ट होणं गरजेचं असतं. आणि इतर झालाय का नाही झालाय, मग अहो तुम्ही येताय ना मग बोलताना, ह्याच्यात अडकायचं नसतं. आपण आपली त्या वेळेला बोलायला आणि वागायला सुरुवात करायची असते आणि याचा खूप चांगला परिणाम होतो. कधीतरी महिन्यातनं एकदा आपण जे काही असतात त्यांनी ते जमावं. कुठल्याही प्रकारचं मग आपण खाणं काय करायचं ह्याच्यात नसतं. फक्त साधना या मार्गाने कुठेतरी प्रत्येकाची एवढी मंदिर असतात. एक 10 मिनिटं जावं, तिथं सामूहिक साधना करा आणि त्याच्यामध्ये जाऊ शकता. वेळ महत्वाची असते. ह्याच्यासाठी कोणाची परमिशन, कुठल्या प्रकारच्या दीक्षा, अमुक त्याच्यामध्ये हे कशाचीही गरज नसते. तर तुम्ही हे तेवढं पाळलं तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. जसं दत्तयाग बरेच जण सामूहिक करतात. त्याचं कारणच ते आहे की ज्या मंत्राचा उच्चार होऊन जी ऊर्जा निर्माण होते ना, ती आपलं वातावरण शुद्धीकरणासाठी, त्याच्यानंतर पंचमहाभूतांवरती परिणाम करण्यासाठी आणि आपल्या देहामध्ये असलेली स्थित पंचमहाभूत ही उत्तम ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही सामूहिक साधना असते. त्यामुळं हे अतिशय चांगलं एक प्रयोजन आहे. पुढं मागं त्याच्यामध्ये जर झालं, योग आला, तर कधी जसं सर म्हणले की आम्ही गुरुवारी दत्तात्रयांचं तसंच त्याच्यामध्ये प्रत्येक इन्फॉर्मेशन ते माझ्यामध्ये दिवसभरात देतच असतात, छोट्या छोट्या सुद्धा कुठल्या. तर तुम्ही त्या घेऊन त्या
फॉलो करा. म्हणजे करून ठीक आहे, ऐकलं वाचलं सोडू नका, वेळ बघा. कारण तुम्ही जर वेळ ठरवून दिली नाही तर त्याच्यामध्ये काही उपयोग नाही. त्यामुळे थोडासा 10 मिनिटं स्वतःचा नक्कीच द्या. आणि आपल्या मित्रांमध्ये 11 जणांपासून सुरुवात करा. 11 जण पाहिजेत. आजपासून जरी केलं ना की हे आपण 10 मिनिटं करायचं का, बघा कोणी नाही म्हणणार नाही. तेवढंच 10 सगळं लावा. कोण आलंय कोण नाही ह्याच्यामध्ये बघायची सुरुवात नाही करायची. त्याच वेळेला सुरुवात करून फक्त 11 वेळाच म्हणा, 108 वेळा म्हणा. तिथनं सुरुवात केलीत ना की आपोआप सगळी गणितं जमतात. बघा एकदा करून बघायला हरकत नाही त्याच्यामध्ये. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा